काल डोंबिवलीमधील नांदिवली भागात एक सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये गेल्या 7 वर्षापासून कमिटीमध्ये वाद चालू आहे आणि त्याच्यामुळे त्या सोसायटीमध्ये काही धार्मिक कार्यक्रम वगैरे जे रीतिरिवाजाप्रमाणे साजरे करतात ते करत नव्हते. मग परंतु तेथील महिलांनी सोसायटीतील असं ठरवलं की 2 फेब्रुवारीला सत्यनारायणाची पूजा आणि हळदी-कुंकू कार्यक्रम करूया. त्यासाठी कमिटीकडून ते कोणतीही मदत घेणार नव्हते. स्वखुशीने सर्व ते वर्गणी जमा करून करणार होते. त्यासाठी त्यांनी ₹500 वर्गणीसाठी सोसायटीच्या नोटीस बोर्डवर एक नोटीस लावली होती की ₹500 वर्गणी जमा करा म्हणून. पण सदर वर्गणीला आणि सदर कार्यक्रमाला एक अनिल भट नावाचे इसम त्या सोसायटीमध्ये राहतात. त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर विरोध दर्शवला आणि तुम्ही नास्तिक आहात असे शब्द वापरले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. चिराग लालन हा पण इसम त्या सोसायटीमध्ये राहतो. तो पण तेथे आला आणि त्यांनी थोडे मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले असं महिलांची तक्रार आल्याने पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन शांतता राखण्याची सर्वांना समज दिली. सदर ठिकाणी शांतता झाली आणि त्यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई चालू आहे. अनिल भट आणि चिराग लालन या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही जाती धर्माविषयी प्रांताविषयी काही द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य न करता शांतता राखण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत.